नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत महाफास्ट 100 बातम्या. मी माझी चूक मान्य केली. बंडामुळे पवार घराण्यामध्ये पडलेल्या फुटीबाबत अजितदादांची जाहीर कबुली. पवार गटामध्ये जाण्याच्या तयारीमध्ये असलेल्या भाग्यश्री आत्रमांना दादांचा सल्ला. खोलवर झालेल्या जखमेचा व्रण जात नाही. जखमवरती बुजल्यासारखी दिसते, व्रण मात्र राहतो. अजितदादांच्या चुकीच्या कबुलीवर आव्हाडांची प्रतिक्रिया. अजित पवारांनी केलेली चूक करू नका हे चांगलं सांगितलं. अजित पवारांनी भाग्यश्री आत्रमांना दिलेल्या सल्ल्यानंतर छगन भुजबळांचं विधान. अजित पवारांना ही सद्बुद्धी पक्ष फोडण्याआधी आली असती तर पश्चातापाची वेळ आली नसती. विजय वडेट्टीवारांची टीका. शरद पवारांची साथ सोडण्याची अजित पवारांना खंत असेल, पण आता अजितदादा खंबीरपणे महायुतीसोबत आहेत. संजय शिरसाटांची प्रतिक्रिया. धर्मराव बाबा आत्राम यांची मुलगी भाग्यश्री आत्राम 11 व 12 सप्टेंबरला शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार. भाग्यश्री आत्रामांसह त्यांचे पतीही पवार गटामध्ये प्रवेश करणार. अहेरी विधानसभा मतदारसंघामध्ये राजकारण तापलं. जी मुलगी बापाची झाली नाही ती तुमच्या पक्षाची कशी होणार? धर्मराव बाबा आत्राम यांच्या मुलीच्या पक्षप्रवेशाआधी शरद पवारांना सवाल. एक मुलगी गेली, मात्र एक मुलगी आणि मुलगा सोबत आहे. आत्राम घराणं हलगेकरांना नदीमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही. धर्मराव बाबा आत्राम यांचा शरद पवारांना इशारा. खंडणी शब्दावर जयंत पाटील ठाम. महाराजांनी लिहिलेल्या पत्रातही खंडणीचा उल्लेख. आताची खंडणी आणि तेव्हाची खंडणी दोन्ही अर्थ वेगळे. भाजपचा इतिहास कच्चा, जयंत पाटलांनी सुनावलं. मी फुंकलो असतो तरी उदयनराजे पडले असते असं जरांगे म्हणाले. शिवरायांची शपथ घेत आमदार राजेंद्र राऊतांचा दावा. तर राजेंद्र राऊत बोलले ती सगळी फडणवीसांची भाषा. जरांगेंची टीका. ओबीसीमधून आरक्षण देणार असं फडणवीस शिंदे दादांकडून लिहून आणा. जरांगेंनी राजेंद्र राऊतांचं आव्हान स्वीकारलं. मराठा आरक्षणाचं मवियाकडून लिहून घ्या. राजेंद्र राऊतांनी जरांगेंना दिलेलं आव्हान. हिंमत असेल तर जरांगेंनी चर्चेला यावं. प्रसाद लाड यांचं मनोज जरांगेंना आव्हान. तर जरांगे पाटील मवियाचा माणूस, पवारांचं घातलेलं कातडं फाडणार. लाड यांचा जरांगे पाटलांना इशारा. मनोज जरांगे हेच खरे ईडब्ल्यूएस आरक्षणाचे मानेकरी. जरांगेंना भाजप द्वेषानं पछाडलाय. दरेकरांची टीका. तर जरांगे भाजप द्वेषाने मवियाला पूरक काम करतात. दरेकरांचा आरोप. मविया सरकारची ओळखच खंडणी म्हणून त्यांना प्रत्येक ठिकाणी खंडणीच दिसेल. फडणवीसांची जयंत पाटलांवर टीका. मागितलेली खंडणी न मिळाल्यानं शिवरायांनी सुरतेची लूट केल्याचं जयंत पाटलांनी केलं होतं वक्तव्य. विधानसभेला शिंदे गट 120 जागा मागणार. 100 जागा निवडून आणण्याचं आमचं टार्गेट. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचं वक्तव्य. संजय गायकवाडांची भूमिका चुकीची नाही, पण माध्यमांसमोर बोलणं अयोग्य. कुणालाही जागाटपावर बोलण्याचा अधिकार नाही. संजय शिरसाटांची प्रतिक्रिया. आम्ही महायुतीचा धर्म पाळतो. महायुतीचा धर्म न पाळल्यास वेगळा परिणाम दिसेल. कार्यकर्त्यांनी वेगळी भूमिका घेतल्यास नवल वाटायला नको. नाव न घेता अर्जुन खोतकरांची रावसाहेब दानवेंवर टीका. फोडाफोडीचं राजकारण बघता आता राज्यामध्ये मविया सरकार आलं पाहिजे. एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया. खडसेंची भूमिका दुहेरी आणि स्वार्थी. गिरीश महाजन यांची एकनाथ खडसेंवर मविया सरकार आलं पाहिजे या वक्तव्यावर टीका. बोदवड पाणीपुरवठा योजनेवरून खडसे आणि चंद्रकांत पाटलांमध्ये जुंपली. निवडणुका डोळ्यासमोर असल्यानं बोदवडची योजना मंजूर करून आणली. एकनाथ खडसेंची टीका. तर राष्ट्रवादीनं मदत केली म्हणून चंद्रकांत पाटील आमदार झाले. खडसेंचं वक्तव्य. मी आमदार झाल्यानं खडसे वैफल्यग्रस्त झाले. एकनाथ खडसेंच्या बोदवड पाणीपुरवठा योजनेवरच्या टीकेनंतर चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर. अर्थखातं सर्वात नालायक खातं. 10 वेळा पाठवलेली फाईल परत आली. अर्थमंत्री अजित पवारांवर शिंदेचे मंत्री गुलाबराव पाटलांची टीका. 2.5 महिन्यामध्ये हे विघ्न दूर व्हावं म्हणत अजित पवारांवरून पुन्हा नाराजी. एका खात्यानं दुसऱ्या खात्याला नालायक म्हणणं हे धक्कादायक. अजित पवारांना सरकारमधून बाहेर काढण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न. गुलाबराव पाटलांनी अर्थखात्याचा नालायक उल्लेख केल्यानंतर जयंत पाटलांची टीका. अर्थखात्यावर टीका करणाऱ्यांचं राज्याच्या हितापेक्षा व्यक्तिगत हिताकडे लक्ष. त्यांना अर्थखातं आणि अर्थमंत्री आवडत नसतील. अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांचं ट्विट करत गुलाबराव पाटलांना प्रत्युत्तर. पाटलांनी अजितदादांवर टीका केली नाही. त्यांनी अर्थखात्यामधील अधिकाऱ्यांविरोधात संताप व्यक्त केला. संजय शिरसाटांची सारवासारव. अर्थखात्याकडे खूप पाठपुरावा करावा लागतो असा गुलाबराव पाटलांच्या विधानाचा अर्थ. शंभूराज देसाईंकडून गुलाबराव पाटलांच्या विधानाची सारवासारव. बाळासाहेब थोरातांकडून गुलाबराव पाटलांच्या विधानाचं समर्थन. अर्थखातं सर्वात नालायक खातं. गुलाबराव पाटलांनी केली होती अर्थमंत्री अजित पवारांवर टीका. निवडणुकीच्या तोंडावर महायुतीमध्ये भेदभाव असल्याचं चित्र जनतेमध्ये जायला नको. गुलाबराव पाटलांनी अजित पवारांवर टीका केल्यानंतर छगन भुजबळांचा सल्ला. सरकारमध्ये फाईल गोगलगाईसारखी पुढे जाते, त्यामुळे फाईल पुढे जाण्यासाठी तिला धक्काच मारावा लागतो.
मंत्रालयामधल्या कामांच्या फायलींवरून फडणवीसांचं मिश्किल वक्तव्य. हर्षवर्धन पाटलांसंदर्भातल्या सगळ्या अफवा, हर्षवर्धन पाटील आमच्यासोबत, गिरीश महाजन यांचं वक्तव्य. तर फडणवीस आमचे नेते, त्यांच्यावर विश्वास असल्यानं ते योग्य भूमिका घेतील, हर्षवर्धन पाटलांचं विधान. छत्रपती संभाजीनगरमध्ये भुमरे आणि खैरेंमध्ये स्टेजवर वादावादी. खैरे आणि नंदकुमार घोडेले पक्षपात करत असल्याचा भुमरेंचा आरोप. तर माझं स्वागत केल्यानं भुमरेंना राग, खैरेंची प्रतिक्रिया. बाळासाहेब मला मुख्यमंत्री करतील याची उद्धव ठाकरेंना भीती होती. मी दापोली मतदारसंघ मागितला असतानाही हेतू परस्पर गुहागर दिला. रामदास कदम यांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप. शेतकरी सरकारचा लाडका झाला आहे. मागचं लाईट बिल भरायचं नाही, पुढचं द्यायचं नाही, शेतकऱ्यांना आवाहन करताना धनंजय मुंडे यांचं वक्तव्य. पाऊस कमी पडो किंवा जास्त तरी कृषी मंत्र्यालाच शिव्या खाव्या लागतात, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचं वक्तव्य. तर कृषी मंत्री धनंजय मुंडेंचा शायरीमधून विरोधकांवर हल्लाबोल. भविष्यामध्ये माझ्या विरोधात एजन्सीचा वापर केला जाऊ शकतो, बैठका कुठे आणि कशा झाल्या हे समजेलच, रोहित पवारांचं वक्तव्य. शेतकरी नेते रविकांत तुपकरांचं अन्नत्याग आंदोलन तात्पुरतं स्थगित. मंत्रालयामध्ये 11 सप्टेंबरला अजितदादांच्या उपस्थितीमध्ये बैठक. तोडगा न निघाल्यास 12 सप्टेंबरला पुन्हा आंदोलनाचा तुपकरांचा इशारा. वादग्रस्त आयएस पूजा खेडकर प्रशासकीय सेवेतून बरखास्त. बोगस प्रमाणपत्र प्रकरणामध्ये केंद्र सरकारची मोठी कारवाई. ओन्ली राष्ट्र नो महाराष्ट्र, विनोद तावडेंकडून देशाच्या राजकारणातच राहण्याचा मानस व्यक्त. विधानसभा निवडणुकीमध्ये फडणवीस, बावनकुळे, पंकजा मुंडे सांगतील ते करणार, तावडेंचं विधान. एससी, एसटी आणि एनटी आणि बीजेएनटी मुलांसाठी जात पडताळणीसाठी मुदतवाढीचा 6 महिन्यांचा जीआर काढावा. सचिन खरात यांचा आंदोलनाचा इशारा. विद्यार्थ्यांचं नुकसान होण्याची शक्यता. अमित शहा आजपासून 2 दिवसीय मुंबई दौऱ्यावर. शहा उद्या लालबागच्या राजाचं दर्शन घेणार. मुंबई दौऱ्यामध्ये महत्वाच्या बैठका होण्याची शक्यता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आळंदीमध्ये जाणार. वारकरी संतपूजन सोहळा आणि भूमिपूजन समारंभाला उपस्थित राहणार. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर. बारामतीमध्ये दादांच्या उपस्थितीमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन. सकाळी कसबा इथे जनता दरबार, तर कार्यकर्त्यांचेही पक्षप्रवेश होणार. 1.5 दिवसांच्या गणपतींचं आज विसर्जन होणार. मुंबईमधल्या समुद्रकिनारी आज आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला जाणार. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या गणपतीचं आज विसर्जन होणार. गणरायाचं काल आगमन झाल्यानंतर आज 1.5 दिवसाच्या गणेशाला मनोभावे निरोप दिला जाणार. पुढच्या वर्षी शिंदे सीएम राहावेत यासाठी शंभूराज देसाईंचं बाप्पाकडे साकडं. तर फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी चित्रा वाघ यांची प्रार्थना. तर दादा सीएम व्हावेत यासाठी अमोल मिटकरी यांचं गणरायाला साकडं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतले अंबानी यांच्या निवासस्थानी गणरायाचं दर्शन. अँटेलिया इथे अंबानींच्या घरी गणराज विराजमान. मुंबईत अंबानी कुटुंबियांच्या घरी गणेशोत्सवाच्या निमित्तानं विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती. राजकीय नेत्यांसह सिनेतारकांनीही हजेरी लावली. लालबागच्या राजा इथल्या भक्तांनी दिलेल्या एका दिवसाच्या दानपेट्या आज उघडल्या जाणार. आज सकाळी 10 वाजता दानपेट्यांमधील भक्तीने दिलेलं दान मोजलं जाणार. लालबागचा राजा आणि मुंबईच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगाच. राज्यभरातील भाविक मायानगरीमध्ये दाखल. राजकीय नेत्यांसह कलाकार बाप्पा चरणी लीन. पुण्यामधील श्रीमंत दगडूशेठ गणपती इथले महिलांकडून अथर्व शीर्ष पठण. पहाटेपासूनच गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी. दगडूशेठला यंदा हिमाचल प्रदेशमधील जटोली मंदिराची प्रतिकृती. मुंबईच्या जीएसबी गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. जीएसबी माटुंगा गणेशोत्सव मंडळाचं यंदाचं 17वे वर्ष. मूळचे तेलंगणा राज्यामधील रहिवासी असलेले जळगाव जिल्हा पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांच्या घरी गणरायाचं आगमन. शासकीय निवासस्थानी पारंपरिक पेहराव करून विधिवत पद्धतीने केली बाप्पाची स्थापना. भिवंडीमधील धामणकर नाका मित्रमंडळानं साकारली पश्चिम बंगाल मायापुरी इथे इस्कॉन चंद्रोदय मंदिराची हुबेहूब प्रतिकृती. सार्वजनिक गणेशोत्सवाचं यंदाचं 36वे वर्ष. गणेश मंडळाकडून मातोश्री वृद्धाश्रमाला 30,000ची औषधं भेट. ऑस्ट्रेलियातही लाडक्या गणपती बाप्पाचं वाजत गाजत जल्लोषात स्वागत. मेलबर्न शहरामध्ये मराठमोळ्या गणेश भक्तांकडून मनोभावे आरती. सप्टेंबरमध्ये देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता. राज्यामध्ये ठाणे जिल्ह्याला येलो अलर्ट आणि रायगडला ऑरेंज अलर्ट जारी. जायकवाडी धरण 95.16% भरलं. धरणाच्या उजव्या कालव्यामधून माजलगाव धरणाकरता 500 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग. पाणीसाठा वाढल्यामुळे मराठवाड्याला दिलासा.
शेतकऱ्यांच्या शेतीला आता शेतकऱ्याचं आधार कार्ड जोडलं जाणार. एका शेतकऱ्याच्या नावावर किती जमीन आहे, कोणत्या गावात आहे याची एकत्रित माहिती गोळा करण्यासाठी मदत होणार. नंदुरबार तालुक्यामधल्या अजेपूर ते अजिपाळ महाराज देवस्थानकडे जाणाऱ्या रस्त्याचं भूमिपूजन मंत्री विजयकुमार गावित आणि माजी खासदार हिना गावित यांच्या हस्ते भूमिपूजन. भाविकांची मोठी अडचण सुटणार. नंदुरबारमधील रस्त्यांची खासदार गोवाल पाडवी आणि केसी पाडवी यांच्याकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी. रस्त्यांची दुरुस्ती आणि अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश. नंदुरबारच्या शहादा तालुक्यामधल्या पुसनत गावामध्ये बोरवेल्समधून पाण्याच्या प्रेशरनं मोटर आणि पाईप बाहेर फेकले गेल्याची घटना. भूजल पातळी वाढल्यानं पाण्याच्या प्रेशरनं घटना घडत असल्याचा शेतकऱ्यांचा अंदाज. जळगावमध्ये गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर पोलीस कर्मचाऱ्यांसाठी नव्या दुचाकींचं आणि 4 चाकी वाहनांचं लोकार्पण. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते वाहनांची पूजा करून वितरण सोहळा संपन्न. धुळ्यामधल्या SSVPS महाविद्यालय तसंच क्विक व्हील फाउंडेशनच्या वतीनं सायबर सुरक्षा अभियान. बस स्थानक, रेल्वे स्टेशन आणि मुख्य बाजारपेठेमध्ये विद्यार्थ्यांकडून पथनाट्याद्वारे सायबर फ्रॉड विरोधात सायबर सुरक्षा जनजागृती. गणेशोत्सवानिमित्त पुणे मुंबईकडे जाण्यासाठी धुळ्यामध्ये बससह ट्रॅव्हल्समध्ये गर्दी. धुळे बस स्थानकामध्ये बसेस कमी असल्यानं ट्रॅव्हल्सचं भाडं 1200 रुपयांपर्यंत वाढवलं. धाराशिव तुळजापूर रेल्वे मार्गाच्या कामाला सुरुवात. राणा जगदीशसिंह पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न. धुळे जिल्ह्यामध्ये काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये 76% जलसाठा. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी चांगला जलसाठा. नांदेडमधील इसापूर धरणाचे 3 दरवाजे उघडले. इसापूर धरण 98% भरल्यानंतर पैनगंगा नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू. जळगावच्या चोपडा तालुक्यामधल्या अडावद इथे 45 वर्षीय व्यक्तीची हत्या. किरकोळ वादातून हत्या करणाऱ्या 3 संशयित आरोपींना अटक. सांगलीमध्ये नितेश राणेंविरोधात दलित महासंघाचं आंदोलन. हातामध्ये कोंबड्या घेत राणेंच्या वक्तव्याचा निषेध केला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्यामुळे श्रीरामपूरमध्ये कर्मचाऱ्यांचं बेमुदत आंदोलन. पालिकेच्या आरोग्य विभागामध्ये मंगेश बागुल यांना कायम करण्याचे आदेश देऊनही अंमलबजावणी नाही. तलाठी शोध आणि 5,000चं बक्षीस जिंका. 5 महिन्यांपासून भंडाऱ्याच्या मोहळी तालुक्यामध्ये धुसाळा गावात तलाठी पोहोचलेलेच नाही. तलाठ्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचं आंदोलन. जळगावच्या 40गावमध्ये तालुक्यामधील कसबे बहाळ गावामध्ये गटारीचं पाणी रस्त्यावर. ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना त्रास. पंजाबमधल्या ट्रिपल मर्डर केसमधील 7 आरोपींना अटक. छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई. लातूरच्या चिखलीमध्ये भोंदूबाबाला गावकऱ्यांकडून चोप. भोंदूबाबा गंडा घालत असल्याचं लक्षात येताच गावकऱ्यांकडून चोप. अमरावतीच्या परतवाड्यामध्ये 2 मजली इमारत कोसळली. ढिगाऱ्याखाली दबून 74 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू. 1 जण गंभीर जखमी. अहमदनगरच्या देहरे गावामध्ये सराफा दुकानात फोडलं. लाखो रुपयांचा सोन्याचा ऐवज लंपास. 5 चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद. दुकानाचं सायरन वाजताच ग्रामस्थांकडून चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न, मात्र चोरटे फरार. चाळीसगावच्या तितूर नदीवरील तिरंगा पुलावर खड्ड्यांचं साम्राज्य. खड्ड्यांमुळे वाहनधारकांची तारांबळ. नांदेड जिल्ह्यामध्ये 3,41,000 हेक्टर पिकांचं नुकसान. अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकांचं नुकसान. छत्रपती संभाजीनगरच्या कन्नडमध्ये अंबादास दानवेंकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी. मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान.